शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। पार्वती शंकराला म्हणाली, पंढरी क्षेत्र त्रिपुरात्मक आहे, श्रीहरी तेथे राहतो, मग लक्ष्मी कोठे होती ते सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, हे जगदात्मा श्रीहरी त्रिपुरस्थानी राहतो, त्यांची क्षेत्रमूर्ती लक्ष्मीजवळ असते. हिरण्य रूपाने तो पुंडलिका जवळ असतो, त्याची क्षेत्रमूर्ती त्या क्षेत्रात असते, तो श्रीहरी. ओंकार स्वरूप आहे. अकार, उकार आणि मकार ही त्याची रूपे आहेत. मध्यभागी पवित्र असे बिंदू तीर्थ आहे. तो पश्चिमेला पुंडलिकाजवळ असतो, त्याची क्षेत्रमूर्ती पूर्वाभिमुख आहे. चंद्रभागा ही त्याची तीर्थमूर्ती आहे. क्षेत्रमूर्ती पुंडलिक लक्ष्मी तीर्थ असे त्रिकोणात्मक यंत्र आहे आणि त्या यंत्राचे मध्यस्थान बिंदू तीर्थ आहे. त्याचे महात्म्य अद्भुत आहे. त्या बिंदू तीर्थात श्रीहरी वैकुंठ हे मुख्य स्वरूप गुप्त आहे. बिंदू तीर्थाचे दर्शन देवालाही दुर्लभ आहे. तो श्रीहरी लक्ष्मीसह राहतो. त्या मूर्तीचे तेज कोटी सूर्य तेजा समान असून तेथे तो श्री विठ्ठल रूपात आहे. पंढरपूर ही दक्षिण द्वारका आहे आणि त्याचे महात्म्य वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. हे क्षेत्र मला अत्यंत प्रिय असून मी तेथे सदैव राहतो. भीमा म्हणजे माझे स्वरूप असून तिच्या काठावर सर्व तीर्थ वृक्ष वेली पाषाण रूपाने अवतरले आहेत. त्या सर्वेश्वर पांडुरंगाच्या दर्शनासाठी वशिष्ठ ऋषीमुनी सदैव वास्तव्य करतात. भीमेच्या वाळवंटातील खडे ऋषींची स्वरूपे आहेत. 2 प्रहरी त्रैलोक्यातील सर्व तीर्थ आरत्या घेऊन तेथे विठ्ठलाला ओवाळण्यासाठी येत असतात. तेथे विठ्ठलाला ओवाळण्यासाठी येतात. त्यावेळी श्रीहरीचे मुख पाहण्यासाठी एकच गर्दी होते. नारद तुंबर गायन करतात आणि पंढरीच्या भोवती सदैव देव जमा होतात आणि आनंदाने विठ्ठलाच्या जय जयकार करतात. वेद मंत्राचा घोष करतात, विठ्ठल नामाचा महिमा गातात. पांडुरंग क्षेत्र म्हणजे पंढरपूर हे साक्षात वैकुंठ भुवन आहे. श्रीहरीने द्वारकेचे सगळे ऐश्वर्य पंढरपुरात आणले. डावीकडे रुक्मिणीदेव स्मित हास्य करीत उभी आहे. आपण रुसून येथे आला असता श्रीहरी आपल्याला शोधण्यासाठी येथे आला. त्याने आपली समजूत घातली म्हणून रुक्मिणी देवी स्मित हास्य करत आहे. दोघेही एकमेकाकडे चोर नजरेने पाहत आहेत. श्रीहरी रुक्मिणीची समजूत घालण्यासाठी म्हणून पंढरपुरात आला आणि तेथेच कायमचा राहिला. मग श्रीहरी कृष्णाच्या मुख्य अष्टनायिका 16 सहस्र नायिकासह येथेच आल्या. त्यानंतर गोपिकाही आल्या. कृष्णाने द्वारका समुद्रात बुडविली, पण पंढरीचे मात्र तो आजही रक्षण करतो आणि करत आहे. ती पंढरी त्याने सुदर्शन चक्रावर धरली, त्यामुळे तिला कसलेही संकट नाही. द्वारकापेक्षाही पंढरीत सुख समाधान अधिक आहे, म्हणून श्रीहरी पंढरीतच राहू लागला. पंढरी म्हणजे विठ्ठल भक्ताचे माहेर आहे. त्या क्षेत्राच्या महिमा सांगण्यास कोणी समर्थ नाही. तो पांडुरंग भीमेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. तो पांडुरंग भीमेच्या तीरावर कमरेवर
हात ठेवून उभा आहे. तो आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. त्याने कमरेवर हात का बरे ठेवले आहेत? पूर्वी त्याने अवतार धारण केले, त्यामुळे तो खूप दमला, म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले असावेत. त्या श्रीहरीने मत्स्यावतार धारण करून शंकासुराचा उद्धार केला. कुर्मा अवतार धारण करून पाठीवर मंदार पर्वत धारण केला. वराह अवतार घेतला धारण करून हिरण्याक्ष दैत्यांचा वध केला व पृथ्वीला दाढेवर धारण केले. आणि नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकशिपूचा वध करून आपल्या भक्त प्रल्हाद यांचे रक्षण केले. वामन अवतारामध्ये बळीला पाताळात ढकलले, त्याचा तो द्वारपाल झाला. त्याने परशुराम अवतार धारण करून 21 वेळा क्षत्रियाशी युद्ध करून पृथ्वी निक्षत्र केली. आणि त्याने राम अवतार धारण करून रावणाशी युद्ध केले, त्याला ठार मारले. कृष्ण अवतारामध्ये काल यवन मागे लागला, कृष्णाने खूप धावावे लागले. असे अनेक अवतार धारण करून अनेक पराक्रम केले. त्यामुळे श्रीहरीला खूप श्रम झाले, म्हणून तो श्रीहरी पांडुरंग कमरेवर हात ठेवून विसावा घेत आहे. श्रीहरी कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले, गजेंद्राला मुक्त करण्यासाठी मगरीला ठार मारले. गोकुळात त्याने हाताच्या बोटावर गोवर्धन पर्वत धारण केला, गोकुळांचे रक्षण केले, कालियाचे मर्दन केले, कंसाटी दैत्यांना ठार केले. तो यमुनीच्या तीरावर गोपाळांच्या अनेक बरोबर खेळ खेळला. युधिष्ठिरांच्या यज्ञात पत्रावळी उचलण्याचे काम केले. द्रौपदीच्या रक्षणासाठी धावत गेला आणि यामुळे अतिशय दमला, म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले असावेत. किंवा सामान्य अज्ञ लोकाच्या असंसार सागर किती खोल आहे, तो माझा कमरे इतका खोल आहे. फार काही घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला या संसार सागरांची भीती राहणार नाही. हे दाखवण्यासाठी श्रीहरीने विठ्ठलाने कमरेवर हात ठेवले असणार. श्रीधर स्वामी म्हणतात, हे पंढरीनाथा, लक्ष्मी नायका, तू फार मोठा उदार आहेस. तू आपले दान देण्यासाठी कमरेवर हात ठेवलेस आहे का? तू कमरेवर हात ठेवले आहेस काय? तू दान देत आहेस. ती याचक म्हणून तुझ्याकडे आलो. 84 लक्ष येऊनी फिरून मी खूप दमलो, परंतु तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलो. भगवंता, मी दीनहीन आहे. भगवंता, तू तुझ्या स्वरूपाचे दान करून माझे हृदय भरून टाक. पंढरीनाथा, माझ्या हृदयात तू राहावेस. माझे दारिद्र्य दुःख नाहीसे कर. हे ब्रह्मानंदा, पांडुरंगा विठ्ठला, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. श्रोते हो, शंकर पार्वतीला कथा सांगत होते, ती मध्येच थांबली. आता ती पुढे सांगते. एकाग्र चित्ताने या ठिकाणी श्रवण करा.